नातेवाईकांना पैसे उधार देताना या गोष्टी लक्षात घ्या. आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तो विषय म्हणजे नातेवाईकांना पैसे उधार देताना काय सांगावे किंवा कोणते प्रश्न विचारावे. कारण नात्यांमध्ये पैसे देऊन आपण बऱ्याच वेळेस फसतो किंवा आपल्याला त्या गोष्टीचा पश्चाताप करावा लागतो. अशी वेळ आपल्यावर येते. अशा वेळेस आपल्याला समोरच्या व्यक्तीला काही बोलता येत नाही आणि आपला पैसाही आपल्याला परत भेटत नाही आणि नातेसंबंध देखील खराब होतात. या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपण काय करायला हवे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कष्टाची कमाई आणि नात्यांचा गुंता. जेव्हा कोणी तुमच्याकडे तुमची कष्टाची कमाई उधार मागते तेव्हा खरं तर समोरच्याला आपण काय उत्तर द्यावे ते आपल्याला समजत नाही आणि अशा वेळी आपण भावनिक ब्लॅकमेलचे शिकार होतो आणि आपल्याला संकोच वाटतो की समोरच्याला नाही कसं म्हणायचं. उधार ही अशी वाळवी आहे जी केवळ पैसाच खात नाही तर ज्या नात्यावरती टिकून असते ते नातेही पोखरून काढते. उधार पैशांमुळे नात्यात कटुता येते, पण मग अशा वेळी करायचं तरी काय? समोरच्याला नाही म्हणता येत नाही आणि पैसे पण द्यायचे नसतात. ही वेळ कशी साधावी ते आपल्याला कळत नाही. आपण गोंधळतो. आपल्याला आपलं नातं देखील टिकवायचं असतं आणि आपला पैसा देखील. म्हणून आजचा हा व्हिडिओ खास या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आहे. नंबर 1. 24 तासांचा नियम. लगेच प्रतिक्रिया देऊ नका. जेव्हा कोणी पैसे मागेल तेव्हा कितीही मोठी आणीबाणी म्हणजेच एमर्जन्सी असली तरी लगेच हो किंवा नाही म्हणू नका. मग अशा वेळी नक्की काय म्हणावे? मी तुमची अडचण समजू शकतो, पण माझे पैसे सध्या वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवलेले आहेत. मला माझे अकाउंट्स तपासावे लागतील आणि घरच्यांशी म्हणजेच पत्नी किंवा वडिलांशी बोलावे लागेल. मी तुम्हाला 24 तासानंतर सांगतो. आता या सबबीचा फायदा काय तर हा वेळ तुम्हाला विचार करायला देतो आणि समोरच्या व्यक्तीची गरज खरी आहे की खोटी हे पारखण्याची ती एक चाळणी आहे. समोरच्याची अडचण समजून घेण्यासाठी घेतलेला तो वेळ असतो. नंबर 2. कुठून देणार? हा प्रश्न विचारा. बँकेप्रमाणे विचार करा. बँक भावनिक होऊन कर्ज देत नाही, ती वसुलीची खात्री करते. अगदी त्याचप्रमाणे आपण देखील पैसे देताना काही गोष्टी विचारून घ्याव्यात. धोरणात्मक प्रश्न. मी मदत करण्याचा प्रयत्न नक्की करेन, पण मला हे जाणून घ्यायचे आहे की हा पैसा परत करण्याचा तुमचा नक्की प्लॅन काय आहे. तुमच्याकडे पैसे कुठून येणार आहेत? निकालाची चिन्हे. ज्यांची नियत साफ असेल तो ठोस उत्तर देईल. उदाहरणार्थ पगार किंवा FD. जो ठग असेल तो माझ्यावर विश्वास नाही का असे म्हणून तुम्हाला भावनिक जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करेल किंवा अजून काहीतरी उडवाउडवीची उत्तरे देईल. अशा वेळेस समोरच्याची खरंच गरज आहे का हे लक्षात येईल. नंबर 3. जुना रेकॉर्ड तपासा. कारण एखाद्या व्यक्तीचा स्वभाव कधीच बदलत नाही. कडुनिंबाला कितीही दूध तुपाने सिंचले तरी तो गोड होत नाही. त्या व्यक्तीने आधी कोणाकडून उधार घेतले आहे का? बँकेचे हप्ते तो वेळेवर भरतो का हे तपासा. जर त्याचा इतिहास खराब असेल तर त्याला पैसे देणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखे आहे. कारण त्या व्यक्तीची सगळीकडे थकीत बाकी असेल तर तो व्यक्ती तुमचे पैसे वेळेवर देईल याची देखील खात्री नसते. नंबर 4. हमी किंवा गॅरंटीची मागणी. मालमत्तेचे बंधन. पुराव्याशिवाय दिलेला पैसा वाळूत पडलेल्या पाण्यासारखा असतो. मोठी रक्कम असेल तर स्पष्ट सांगा. नियम हे नियम असतात. मला एखादा चेक किंवा तुमची एखादी मौल्यवान वस्तू सुरक्षेसाठी जवळ ठेवावी लागेल. मानसशास्त्र काय सांगतं? जो माणूस चेक द्यायला घाबरतो त्याची नियत परत करण्याची नसते. एक नाराज नातेवाईक हा एका बेईमान कर्जदारापेक्षा केव्हाही चांगला. नंबर 5. तिसरा पक्षाचा बहाणा. जर समोरची व्यक्ती मोठी असेल किंवा नाते नाजूक असेल, जवळची असेल, आपण तिला नाही म्हणू शकत नसू तर स्वतः विलन बनण्याऐवजी दुसऱ्याचे नाव घ्या. अशा वेळेस काय म्हणावे तर माझे सर्व फायनान्स माझे वडील, पत्नी CA पाहतात. त्यांनी सध्या हात आखडता घेण्याची कडक ताकीद दिली आहे. त्यांच्या परवानगीशिवाय मी पैसे काढले तर घरात महाभारत होईल. नंबर 6. कमतरतेचा भ्रम निर्माण करा. समोरच्याला वाटतं की तुमच्याकडे भरपूर रोख रक्कम पडून आहे. हा भ्रम तोडा.
मास्टर स्ट्रोक काय असेल यात? पैसे होते पण मागच्याच आठवड्यात मी त्याची FD केली आहे. ती मुदतपूर्व तोडली तर बँकेला 10% दंड भरावा लागेल. जर तुम्ही तो दंड भरायला तयार असाल तर मी पैसे काढून देतो. कुणीही तुमच्या दंडाचे पैसे भरायला तयार होणार नाही आणि तुमचा पैसा वाचेल. नंबर 7. उधार देण्याऐवजी दान. रणनैतिक उदारता. जर समोरची व्यक्ती खरोखर अडचणीत असेल, उदाहरणार्थ दवाखाना किंवा मुलांची फी, आणि तुम्हाला माहीत असेल की तो परत करू शकणार नाही, तर एक वेगळी खेळी खेळा. समजा त्याने 50,000 मागितले असतील तर त्याला सांगा, माझ्याकडे सध्या 50,000 नाहीत, पण परिस्थिती समजून मी तुला 5,000 रुपये देऊ शकतो. हे तुला परत करण्याची गरज नाही. ही माझी छोटीशी मदत आहे. फायदा: तुमचे 45,000 वाचले आणि तुमची इज्जत वाढली आणि तो माणूस भविष्यात तुमच्याकडे पुन्हा मोठी रक्कम मागताना 100 वेळा विचार करेल. या सगळ्याचा निष्कर्ष काय तर स्वतःचे रक्षण करणे हाच सर्वोच्च धर्म आहे. नाही म्हणणे हा स्वार्थ नसून तो आत्मसन्मान आणि आपल्या कुटुंबाच्या भविष्याची सुरक्षा आहे. जगामध्ये त्याच व्यक्तीला सन्मान होतो जो आपल्या संसाधनांचा सन्मान करतो. माझा पैसा, माझे नियम या नियमाप्रमाणे चालावे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन सकारात्मक विचारांसह.